नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडसोबत टोटल 8 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 599.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 687.95 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 331.45 रुपये आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. तसेच 10 शेअरचे 20 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 22 जून 2024 आणि या कंपनीने 21 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि हा डिव्हिडंड बोनसनंतर 10.5 रुपयाचा होऊन जाईल. चला आता बोलूया WPIL लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 3,800 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,624.60 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,725.05 रुपये आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल, तसेच 10 शेअरचे 100 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया रेमंड लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,450 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,498.65 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,487.60 रुपये आणि या कंपनीने 10 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 जून 2024. चला आता बोलूया टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,061.70 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 43,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,400 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 982.25 रुपये आणि या कंपनीने 10.5 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 जून 2024. चला आता बोलूया अडानी पोर्ट्स स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,378 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 3,00,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,621.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 703 रुपये आणि या कंपनीने 6 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 जून 2024. चला आता बोलूया हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 2,573.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6,00,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,769.65 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,172.05 रुपये आणि या कंपनीने 24 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 जून 2024. चला आता बोलूया लार्सन अँड टॉर्ब्रो टेक्नॉलॉजी
सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,802 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 50,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,873.35 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,755.25 रुपये आणि या कंपनीने 33 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 जून 2024. चला आता बोलूया VST इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,211 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,324 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,159 रुपये आणि या कंपनीने 150 रुपयांचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 14 जून 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.